ठाकरेंपाठोपाठ शिवसेनेचाही मुंबईसाठी वचननामा येणार. विकास कामांसह नव्या योजनांची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती. स्वच्छ आणि सुंदर मुंबईवर विशेष भर असल्याची माहिती. 8 जानेवारीला मुलाखतींचा महासामना. ठाकरे बंधूंपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत येणार. नागपुरातील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये फडणवीसांची प्रकट मुलाखत होणार. बिनविरोध निवड सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट दिसतंय. आयोग सत्ताधाऱ्यांचं एजंट म्हणून काम करतंय. संजय राऊत यांचा हल्लाबोल. निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी. विरोधी उमेदवारांवर दडपशाही. काही ठिकाणी उमेदवारांना डांबून ठेवल्याचा प्रकार. बिनविरोध नगरसेवक निवडीवर भास्कर जाधवांची टीका. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. सुरतमधील मेळाव्यात केंद्रीय मंत्री CR पाटलांचं वादग्रस्त विधान. मनपा निवडणुकांच्या तोंडावर विधानानं नवा वाद. छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत अडकवू नका, ते विश्वपुरुष आहेत. संजय राऊतांचा CR पाटलांवर घणाघात. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा आरोप. ऐन निवडणूक रणधुमाळीमध्ये राज ठाकरेंना धक्का. वॉर्ड क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले संतोष धुरी भाजपच्या गळाला. काल रात्री फडणवीसांना भेटले. आज भाजपमध्ये प्रवेश करणार. लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी 100% पुसल्या जातील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. काँग्रेसचा भाजपवर पलटवार. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, मात्र कोरलेलं नाही. अभिनेता रितेश देशमुखचा रवींद्र चव्हाणांना टोला. आमदार संग्राम जगताप बॉडीगार्ड PM मार्फत विरोधी उमेदवारांवर दबाव टाकतात. सुषमा अंधारेंचा आरोप. उमेदवारांच्या घराबाहेरचा बॉडीगार्डचा रिव्हॉल्व्हर सोबतचा व्हिडिओ पोस्ट. पालघरमध्ये मेडिकलच्या विद्यार्थिनीची रॅगिंग. विद्यार्थिनीला नमाज पठण करायला लावल्याचा बजरंग दलाचा आरोप. वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.